तुम्ही कामात आहात का? हो. काही महत्वाचं बोलायचं आहे का? नाही, तुम्ही काम झाल्यावर सांगा, मी आत आहे. हो हो हो. तुम्हाला काही महत्वाचं बोलायचं आहे असं तुमच्या चेहऱ्यावरून दिसत आहे. काम करतो नंतर, बोला की. अहो, काल तुम्ही म्हणाला होतात मुलीकडच्यांना आमंत्रण पाठवतो म्हणून. त्याचं पुढे काय झालं? पत्र पाठवलंत का? नाही, पण लिहून तर ठेवलंच आहे. पाठवतो. म्हणजे पत्र लवकर पाठवलं तर त्यांनाही थोडा वेळ मिळेल तयारी करायला. तू म्हणतेस ते बरोबर आहे. आताच केशवला पाठवतो. केशव, केशव. हो हो, आलो आलो. बोलावलं सेठजी. केशव, आत्ताच्या आत्ता अकोळला जायचं. हे पत्र मल्लपासनी द्यायचं. आणि हो, तिकडे गावात कुणी विचारलं तर काही सांगत बसू नकोस. वय लागलीच निघतो. चला, निरोप तर पाठवला. ते पत्रात काय लिहिलं आहे? शुद्ध प्रतिपदेला यायचं आमंत्रण दिलं आहे. बघूया काय होतंय ते. सगळ्यांना यायचंय लिहिलंय का पत्रात? हो 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 हो. अहो, सूनमुख पाहण्यासाठी किती तो उतावळीपणा. असायला नको का? आपल्या एकुलत्या एक मुलाचं लग्न आहे. आणि हो, सून देखील आपल्या घराला साजेशीच असायला हवी. काही काळजी करू नका. मल्लप्पांची कन्या दिसण्या सुंदर आहे असं ऐकलंय मी. आपल्या गणेशला पसंत पडली म्हणजे झालं. अय्यो, मी बोलत काय बसले? बरीच कामं पडलीत आणि तुम्ही देखील कामात आहात. आलेच मी. मला जरा प्यायला पाणी द्याल का? घेऊन येते. अयो, आम्ही त्याच्याशी संबंध तोडून टाकले. सगळी संपत्ती धुळीला मिळाली आणि आता गावाच्या बाहेर झोपडी बांधून राहतो. अय्यो, आणि ते बी सोन्याच्या टाट्यात जेव घातलं. मला पानं. हे बघा, हे घ्या, पाणी घ्या. अहो, घ्या. हो. काय झालं? कसला एवढा विचार करताय? मल्लप्पांनी आपल्या केशवाला पंचपक्वान्न खाऊ घातले. शिवाय भेटवस्तू म्हणून सोन्याचं ताट दिलं की. मग सिद्धर्मया त्यांच्या भावाबद्दल असे का म्हणाले असतील की ते खूपच कंगाल आहेत? अहो, त्यांच्यात वाद आहेत ना, तेव्हा रागाच्या भरात बोलले असतील. अहो, तुम्ही भेटला असाल पण ओळखलं नसल. एक सरकार दरबारचं काम असेल तर पैको देऊन होईल. शुभ काम असेल तर जाऊ नका. आणि गावात एक छोटा मुलगा मला भेटला. मला म्हणाला, पंचांकडे जाऊ नका, काम होणार नाही. आणि अगदी तसेच झाले की. कोण होता तो मुलगा? काही माहित नाही, पण त्याच्याकडे बघितलं तेव्हा वेगळंच जाणवलं मला. त्याला मी खुळा म्हणून निघालो, पण त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज होतं बघ की. मला माहित नाही, पण ते मल्लप्पांच्याच गावाचे होते. मल्लप्पा आले की आपण विचारू त्यांना. पाहुणे, ओ पाहुणे. ओळखलं का? वय वय ओळखलं की. काय म्हणता? हाय. काय नाही. माणसाला भेटायला वाटतं. नाही. हाय.
मग मला पकड. होय. हा मला पसाठी निरोप आहे वाटतं. होय. हो परवा तर भेटे नव्हतो मी. भेटलो होतं की. मग समजलं ना व? काय खरं आणि काय खोटं ते. समजलं की. काय समजलं? मल्लप्पा लय मोठा माणूस आहे. हा जेव्हा मी सांगत होतो तेव्हा तुम्हाला पटलं नाही आणि आता स्वतःच्या डोळ्याने बघितलं पटलं वय. हा म्हणजे ते. असू दे. बर सांगितलं का शेठजीसनी मला पालय मोठा माणूस आहे ते. सांगितलं की, म्हणूनच निरोप पाठवलाय सेठजीनी. होय काय निरोप आहे? ते काय ठाव नाही, द्यायचं काम आहे माझं. तरी ठाव असेलच की, म्हणजे अंदाज आला असेलच की एकदा. अंदाज म्हणजे? सांगा हो, मी का कोणाला सांगणार आहे वय. हा ते झालं. हा मग सांगा, नका काळजी करू. हे लगीन होते असे दिसतंय. हा हे बाकी भारी सांगितलं बघा. म्हणलं बी चांगला माणूस आहे आणि तुमचं शेठजी बी चांगला माणूस आहे. दोन्ही बी घराचं बल होईल बघ. होय. हा पोरग चांगला आहे ना. वय शेठजींच्या पावलावर पाऊल आहे. हा मग झालं तर मल्लपाची पोरगी बी लय चांगली आहे बघ. घरातली समधी कामं करती आणि तिच्या येण्यानं शेठजींच्या घरात लक्ष्मी येईल बघ. बर तुम्ही जावा आता, मल्लपा वाट बघत असत. वय एक सांगू का? सांगा की. तुला बघितलं ना काय वेगळंच वाटतं, म्हणजे भारी. भारी वाटतं ना. असू दे, मल्लपा वाट बघत असत. निरोप देऊन या. होय.